कल्याणमस्तु. आयुष्यमान भव. सदाशिव, ही पोर दिवसेंदिवस फारच गोड दिसायला लागली आहे. परमेश्वरानं दिलेलं हे पवित्र दान फार काळ घरात ठेवू नये. ज्याचं आहे त्याला देऊन मोकळं व्हावं. अहो, प्रयत्न सुरूच आहेत अण्णा. आता या जबाबदारीतून आम्हाला सुद्धा मोकळं व्हायचंच आहे की. काय अपेक्षा आहेत राजकुमारीच्या ते तरी कळू द्यात. अण्णा, मी कधी कुठली अपेक्षा ठेवली नाही आणि तरीही स्वामींनी मला कधी काही कमी पडून दिलं नाही. असं असतानाही मी माझ्या तोंडून मागून त्यांना कमीपणा कशाला आणू? अहो, तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद असल्यावर पोरीचं भलंच होईल अण्णा. होणार, नक्कीच भलं होणार. अहो, जिच्या मनात आणि मुखात साक्षात स्वामी महाराज आहे तिचं वाईट होणं शक्यच नाही. बघा, तुम्ही तुमच्या आरतीसाठी एखादा राजपुत्रच सांगून येईल. सावंत साहेब, जरा थांबा. मी तुम्हाला सांगितलं ना, जरा थांबा. मला त्या जागेत इंटरेस्ट आहे आणि ती जागा माझी झाली असं समजा सावंत साहेब. बस फक्त थोडे दिवसाचा प्रश्न आहे. एकदा का बँकेवर आपलं पॅनल निवडून आलं की तुमचं पेमेंट तुमच्यापर्यंत पोहोचेल. डोंट वरी. ठेवू मी आता? मामा, काय काम झालं ना? ते म्हणजे नाही झालं. काय ते नाही झालं. तोंड वर करून परत सांगताय मला नाही झालं? एक जात सगळ्यांना काम चुकार पोचतोय मी ऑफिस मध्ये. मी काय सांगून गेलो होतो मामा? मी काय सांगून गेलो होतो? मी बँगलोर वरून जाऊन यायच्या आधी मला हे काम झालेलं हवंय. म्हणजे तू सांगायस काय जाते बाबा? अरे, त्या म्हाताऱ्याने नाकी 9 आणलेत रे. त्यास समजावून झाले, धमकावून झाले, पण म्हातारा बहिरा ऐकेल तर. मला कारण नकोयत मामा, मला कारण नकोयत. मला ती जागा हवी ऍट एनी कॉस्ट. मामा, त्या जागेची मार्केट प्राइस काय आहे हे मी तुम्हाला सांगायला नकोय. नको रे, मत सांगू नको. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत हो मी. अरे, आयुष्य गेलं जागेची दलाली करण्यात. तरी हातावर हात धरून बसला तिकडे. मामा, इतके पैसे कोंबा त्याच्या तोंडात, पुन्हा त्याच्या तोंडातून नकार ऐकायचं नाहीये मला. इथेच घोडं पेंट खातय. पैसा नकोच त्यास. अरे, इथे स्वामी राहतात. इथे स्वामींचेच मंदिर होणार असाच म्हणतोय तो. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ करून करून आयुष्यात कोणाचं भलं झालं नाही अजूनपर्यंत. सांगा त्याला. मरताना 4 पैसे गाठीला असतील ना, तर त्याच्यानंतर त्याचे घरचे तरी आयुष्यभर सुखात राहतील. समजावा त्याला. तूच काय वाटते मी समजवले नाही त्यास? पण म्हातारा आपल्या मतापासून तासूभर देखील हल्ला नाही. ठीक आहे, भाषा बदला मग मामा. त्या म्हाताऱ्याला समजेल अशा भाषेत बोलायला सुरुवात करा आता. त्याला माहित नाहीये तो कुणाच्या वाकड्यात जातोय. समजावा त्याला. मामा, ती जागा मला हवी आहे ऍट एनी कॉस्ट. मला तिकडे एक शॉपिंग मॉल बांधायचा आहे. एक खूप मोठं शॉपिंग मॉल, साईल मॉल. आणि ते मी करणार, मी उभं करणार मामा. आणि त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं तरी मी करीन. काय नाव म्हणालात त्या म्हाताऱ्याचं? सदाशिव जगन्नाथ जोशी हे माझं नाव. आयुष्यभर स्वामी सेवा केली आणि स्वामी सेवा करता करताच डोळे मिटावेत ही आमची इच्छा. स्वामी भक्त ही आमची ओळख आणि स्वामी नाम एवढीच आमची संपत्ती. वाह, आमच्याविषयी अधिक सांगावं असं आमच्याकडे काही नाही. अहो, असं का बोलताय सदाशिवराव? खरे श्रीमंत तुम्ही. साक्षात स्वामी भक्तीचा वारसा आहे तुमच्याकडे. श्री स्वामी समर्थ.
आणि तो वारसा जतन करणारी सुसंस्कृत सुशील अशी कन्या आहे तुम्हाला. आणखीन काय हवंय? आता मी माझी ओळख करून देतो. साहिल कन्स्ट्रक्शन्स हे नाव ऐकले तुम्ही? म्हणजे काय? अहो, आज मी तिला या शहरातली फार मोठी आणि यशस्वी कंपनी आहे ती. थँक्स. त्या साहिल कन्स्ट्रक्शन्सचा मी मालक सुधाकर सरपोतदार. काय सांगताय काय? अहो भाग्यम. अहो, आपल्यासारख्या थोर पुरुषाचे पाय या जागेला लागले हे आमचं भाग्यच म्हणायचं. बोला, काय सेवा करू शकतो मी आपली? असं बोलून लाजवू नका सदाशिवराव. आज मी तुमच्याकडे आलोय तो एक याचक म्हणून. मला हवी आहे ती भिक्षा माझ्या पदरात घाला. अहो, सागरानं झऱ्याकडं पाणी मागणं रीतीला धरून नाही सुधाकर राव. मी गरीब माणूस. अहो, मी तुम्हाला काय देणार? आहे सदाशिवराव, एक अशी गोष्ट आहे जी फक्त तुम्हीच देऊ शकता. तुमच्या घराण्याची सोयरीक व्हावी अशी आमची इच्छा आहे. तुमची आरती जर आमच्या घरी सून म्हणून आली तर आमच्या घराचं भाग्य उजळून निघेल. काय झालं? काही चुकीचं मागून बसलो की काय मी? प्रश्न तो नाहीये सुधाकरराव. सरपोतदारांच्या घराण्याची सोयरीक जमली तर आमच्यासाठी सुद्धा ती आनंदाचीच गोष्ट आहे. पण केवळ काही पावलं तुम्ही चाललात, काही पावलं आम्ही चाललो म्हणून आपल्यातली दरी भरून निघण्यासारखी नाहीये. अहो, तुमची गणना गर्भश्रीमंतांमध्ये होते. अर्थात तुमच्या वधूपक्षाकडून काही अपेक्षा असणारच. पण आम्ही त्या अपेक्षा पूर्ण करायला पुरे पडणार नाही. फक्त नारळ आणि मुलगी द्या, तेवढंच पुरे आहे आम्हाला. सगळी सोंग आणता येतात, सगळी. पण पैशाचं सोंग नाही आणता येत. लग्नाचा मांडव घालून 100 लोकांना जेवू घालावं अशी आमची आर्थिक परिस्थिती नाहीये. आणि म्हणून लग्न रजिस्टर पद्धतीनं करायचं असा आम्ही निश्चय केलाय. आणि आपल्या इतमामाला ते शोभणार नाही. नाही नाही, काही हरकत नाही, मला हे मान्य आहे. नाही म्हणजे हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण तुमच्या मुलाच्या, पत्नीच्या काही अपेक्षा असतीलच की. सदाशिवराव, माझी पत्नी आणि माझा मुलगा माझ्या आज्ञेबाहेर नाहीत. त्यांना फक्त फोटो दाखवायचा अवकाश. दोघांचा क्षणार्धात होकार येईल. नाही, शक्य नाही. मला ही सोयरीक मान्य नाही. अहो, तुम्हाला जर एवढा पुळका आला असेल ना त्या भिकाऱ्यांचा, तर जाऊन एक आश्रम उघडा त्यांच्यासाठी, म्हणे त्यांच्याशी सोयरीक. अहो, माझ्या एकुलता एक लाडक्या लेकाचं लग्न मी त्यात असल्या त्या भिकारड्या माणसाच्या पोरीशी लावून देऊ? शी! काय हे भाऊजी, सगळं मुसळ केरात टाकायला निघाला. अहो, सोन्यासारखा मुलगा, त्याच्यासाठी हिऱ्यासारखी बायको शोधायचं सोडून त्याच्या आयुष्याची विल्हेवाट लावायला निघाला. कोण कुणाच्या आयुष्याची विल्हेवाट लावतं हे मला चांगलं समजतंय. मोहनराव, तुम्ही माझ्या बायकोचे भाऊ आहात म्हणून तुम्हाला या घराचे दरवाजे उघडे केलेत. पण आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार मी तुम्हाला दिलेला नाही. स्वतःची पायरी ओळखून वागा, नाहीतर. ताई ऐकलीस, ताई ऐकलीस? अगं, ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. यापुढे एक शब्द जरी बोललो ना तरी जीभ छाटून टाका माझी. पण काय करणार, या घराचे मीठ खाल्ले ना, आतडे तुटते हो तटा तटा. पण बस, आता क्षणभर विश्रांती नाही, मी चाललो. मामा थांबा. तूच रे, तूच म्हणतोस म्हणून थांबतो. बाबा, ज्या मुलीचं स्थळ तुम्ही माझ्यासाठी आणलंय ते मला मान्य नाही. कारण माझ्या बायकोबद्दलच्या अपेक्षा खूप वेगळ्या आहेत. आणि त्या अपेक्षांमध्ये ती काकूबाई बसत नाही. साहिल, आरतीच्या बाबतीत तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अशी बायको मिळायला नशीब लागतं बेटा. बाबा, साहिल आणि मी आता मोठे झालोय, त्यामुळे कोणाशी लग्न करायचं किंवा नाही याचे निर्णय आमचे आम्हाला घेऊ द्यात ना. तुम्ही तुमची मतं आणि विचार आमच्या लादू नका प्लीज. ग्रीष्मा, मी काय करायचं किंवा काय नाही हे तू मला शिकवू नकोस. हे घर संस्कार विसरलंय. आरतीच्या रूपानं तो संस्कार घरात येईल असं मला वाटतं, म्हणून मी हा निर्णय घेतलाय. पण माझ्या आयुष्याचा परस्पर निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? साहिल,
अरे मी बाप आहे तुझा. तुझं भलं बुरं जितकं मला कळतं तितकं कुणाला कळणार आहे. आणि मला या विषयावर चर्चा नकोय. मी ठरवलंय ते फायनल. मी ही तुमची बायको आहे म्हटलं. अहो तुम्हाला काही कळतं की नाही? तुम्ही माझ्या मताला आणि साहिलच्या मताला डावलून हेच जर करणार असाल ना तर मी 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 जीव देईन. महानंदा, अगाशी टोकाला जाऊ नकोस. मी काय म्हणतोय ते शांतपणे ऐक. सदाशिवराव जोशी हा देव माणूस आहे. अगं त्यांच्या पुण्याईनं आपलं घर सुद्धा तरून जाईल. का डोकं बिकं फिरलं काय मामा तुमचं? काहीतरीच काय बोलताय? त्या आरतीशी मी लग्न करू? अरे ती मुलगी म्हणजे लॉटरीचं तिकीट आहे. लॉटरीचं तिकीट हमखास लागणार. मामा ही अशी कोडी घालू नका. काय ते स्पष्ट बोला. अरे तुला कळत कसं नाही रे? अरे तुझ्या बापाने तुझ्या करता जे स्थळ आणलं ती कुणाची मुलगी आहे हे नीट ऐकलंस? सदाशिवराव जोशी. बरं मग? अरे बरं मग काय? अरे ज्या जागेसाठी तू जंग जंग पछाडतोयस त्या जागेचा मालक सदाशिवराव जोशी. काय सांगता काय मामा? सत्य सत्य बोलतोय. अरे त्या जागेवर कब्जा करण्याची यापेक्षा चांगली संधी तुला आयुष्यात मिळणार नाही. त्या जागेसाठी त्या आरतीला आयुष्यभर झेलायचं मी? राजकारण 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 कळत कसं नाही रे तुला? अरे आयुष्यभर तिला झेलायला कोण सांगतय? अरे आरती ही त्याची एकुलती एक मुलगी आहे. म्हातारा मेला की ती सगळी जमीन आपसूक आरतीच्या नावाने होणार. म्हणून म्हणतोय तिच्याशी लग्न कर. गोडी गुलाबीने वाग. एकदा का ती जमीन तुझ्या नावावर झाली की मग झेल सोडून दे. म्हणजेच तिच्या कंबरड्यात लाथ घाल आणि हाकलवून दे तिला बाहेर. तुला कोण विचारणार आहे? हा पण करोडोच्या फायद्याकरता 2-4 वर्ष मात्र तुला तिला झेलायलाच हवं. आणि 2-4 वर्षात म्हातारा नाही मेला तर? मरेल मरेल मरेल. म्हातारा हमखास मरेल. स्वामी भक्तीची आस आहे ना त्याला. आणि म्हातारा जास्तच दिवस जगतोय असं वाटलं तर आपण त्याची भेट घडवून आणू स्वामींशी. शिरतय शिरतय डोक्यात शिरतय. हॅलो. नमस्कार सर पोद्दार साहेब, मी मोहिते बोलतोय. नमस्कार मोहिते साहेब, बोला. एकंदर हाल हवाल बघता आपलं पॅनल निवडून यायला काही हरकत नाही. आपलं पॅनल निवडून यायलाच हवं मोहिते साहेब. त्याला पर्याय नाही. माझ्या पुढच्या अनेक कमिटमेंट्स, अनेक फायनान्शियल कॅल्क्युलेशन्स त्यावर अवलंबून आहेत. पाण्यासारखा पैसा ओतलाय आपण. इथे हरलो तर सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसेल. त्यामुळे आपला सगळा वर्कफोर्स कामाला लावा. ठीक आहे साहेब. या इलेक्शन्स आपल्याला जिंकायलाच हव्यात. मी चक्कर टाकतो ऑफिसमध्ये संध्याकाळी. ठीक आहे, थँक्स. बाबा काय रे? मी लग्नाला तयार आहे. काय? साहिल, अरे काय बोलतोयस काय तू हे? एका रात्री तसं काय घडलं साहिल? हे बघ, ती मुलगी आपल्या लाईफस्टाईल मध्ये बसत नाही आणि तिच्याशी लग्न करून ना तू आपलं आयुष्य बर्बाद करून घेणार आहेस. दुसरं काही होणार नाही. ग्रीष्मा, मी सगळ्या बाजूने विचार करूनच हा निर्णय घेतलाय. उत्तम उत्तम निर्णय आहे तुझा. आणि मी तुला खात्रीपूर्वक सांगतो साहिल, या निर्णयाचा तुझ्या आयुष्यात तुला कधीही पश्चाताप होणार नाही. तो निर्णय त्याचा आहे, फार हुरळून जाऊ नका. मी अजून या लग्नाला परवानगी दिलेली नाही. आई, मी काल जे बाबांना सांगितलंय तेच तुलाही सांगतोय. हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि मी निर्णय घेतलाय. अरे पण आणि मी तो कोणासाठी बदलणार नाही.
तुझ्यासाठी नाही. साहिल, मोहन, अरे बाबा तू तरी समजाव त्याला. तुझं ऐकतो ना तो? आता मी काय समजवणार ताई त्याला? अगं कुकुल बाळ आहे का तो? अरे हे बघ, त्याला बरं वाईट आपल्यापेक्षा जास्त चांगलं कळतं आणि डोक्यात काहीतरी ठेवूनच त्याने निर्णय घेतला असणार ना. हा, त्यामुळे तू फार विचार करण्याचा त्रास घेऊ नकोस. तू सुनबाईच्या स्वागताची तयारी कर. काय? अरे मोहन, स्वामींचीच कृपा आहे म्हणायची. आरतीच्या रूपानं या घरात लक्ष्मीच येणार आहे. सदाशिवराव भाऊंना कळवायला हवं, म्हणजे त्यांना पुढच्या तयारी लागायला बरं. महानंदा, ए महानंदा, अगं एक गोडसं हसून दाखव ना. महानंदा, अगं मी काय शत्रू आहे का आपल्या मुलाचा? त्याच्या आयुष्याशी खेळ करेन का मी? अरे तुम्ही दोघ जण एकदा आरतीला पहा तर खरं, तुमचे सगळे भ्रम फिटतील. तुमच्या त्या आरतीला पाहण्याआधी मला तिची पत्रिका पाहायची आहे. भुजंग स्वामींना ती पत्रिका दाखवल्याशिवाय माझ्या मनाचं समाधान होणार नाही. भुजंग स्वामी, महाराज, काय झालं महाराज? तुम्ही असे शांत का महाराज? शांत होण्यासारखीच बाब आहे माते. महाराज, तुमच्या मनात जे काही असेल ना ते अगदी स्पष्ट सांगा. नाही, काहीही ऐकायची तयारी आहे माझी. माते, या मुलीशी जर तुझ्या मुलाचं लग्न झालं तर त्याच्यावर गंडांतर येईल. काय? होय माते, काहीही कर पण हे लग्न थांबव, नाहीतर अनर्थ होईल माते, अनर्थ. महाराज, महाराज, मी सुद्धा आटोकाट प्रयत्न करतेय हे लग्न थांबवण्याचा, पण माझे पती आणि मुलगा ते नाही ऐकत माझं. मग त्यांना म्हणव, जा खुशाल करा म्हणव हे लग्न. भुजंग स्वामींची भविष्यवाणी आहे, त्याला कोणीही छेद देऊ शकत नाही. नाही महाराज, तुमचं अगदी बरोबर आहे. अहो अहो, पण ती दोघं, त्यांचा नाही ना असल्या गोष्टींवर विश्वास, आणि मी जर का काही सांगायला गेले ना तर मला मूर्खात काढतील ती दोघं. मग होणारा अनर्थ कोणीही टाळू शकत नाही. नाही महाराज, अहो तुम्ही तरी असं बोलू नका. तुम्हीच जर असं बोललात तर मी कुठे जाऊ, काय करू? महाराज, काहीतरी उपाय सांगा ना. उपाय 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 आहे, उपाय आहे माते. नक्षत्र शांती यज्ञ करावा लागेल, नक्षत्र शांती यज्ञ करावा लागेल माते, पण लाखभर रुपये खर्च होईल. हो, चालेल ना महाराज, मी लाखभर रुपये खर्च करायला तयार आहे. पण महाराज, फक्त माझ्या मुलावरचं एवढं एक गंडांतर टाळा. तू निश्चिंत राहा माते, पण एक लक्षात ठेव, सून घरात आल्यावर तिची काळी छाया घरावर पडायच्या आत दुसरा होम करावा लागेल. आहे मान्य? मान्य. तुम्ही म्हणाल ते अगदी सगळं सगळं मान्य आहे मला. महाराज, आता आमच्या घराचं भवितव्य तुमच्याच हाती आहे हो महाराज. ते भवितव्य जर माझ्या हातात असेल तर ते सुरक्षित आहे, याबद्दल निश्चिंत राहा. पण मी सांगितलेल्या उपायात आणि उपासनेत खंड पडता कामा नाही, नाहीतर माणूसच काय, परमेश्वर सुद्धा तुला पुत्र वियोगापासून वाचवू शकत नाही.
आज तुमच्या साक्षीने आयुष्याच्या एका नव्या वळणावर उभी आहे मी माझ्या आईचा चेहरा कधीच पाहिला नाही. कळायला लागलं तेव्हापासून माऊली म्हणजे तुम्हीच हेच मनात घट्ट रुजलं. आई लेकराला जे जे देते ते सगळं तुम्ही मला देत आलात. मुलीचं लग्न झालं की तिच्यापासून तिचं माहेर तुटतं असं म्हणतात, पण मला या गोष्टीला अपवाद ठरायचंय. आजपर्यंत तुम्ही माझा प्रत्येक हट्ट पुरवलात. एक शेवटचा हट्ट पण पुरवा. मला कधी अंतर देऊ नका. ए बेटा, नाही नाही, असं रडायचं नाही. अगं किती दिवसांनी माप ओलांडून सुख घरात आलंय. असं रडून त्याला गालबोट नाही लावायचं. शहाणीनं तू नाही, रडायचं नाही. नाही, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तब्येत सांभाळा. अगं ते तर केलंच पाहिजे. स्वतःची काळजी घेण्याशिवाय आता पर्याय नाही. आता इतकी वर्ष तू घरात होतीस, तुझ्या भरोशावर अगदी निर्धास्त होतो, पण आता तूच नाही म्हटल्यावर. हे आरती बेटा, नाही नाही नाही, असं रडायचं नाही. अगं रीत कुणाला चुकली आहे का? हा, चुकली आहे का? अगं हे होणारच होतं आज नाही उद्या. हे बघ, आपण आपल्या मनाची तयारी करायला हवी. हा, हे बघ, आपल्या घराचं नाव राख. आदर्श मुलगी आहेसच, पण आता आदर्श सून होऊन दाखव. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? स्वतःहून जास्त. आरती बेटा, तुझा हा बाप गरीब आहे ग. संस्काराशिवाय वेगळं काहीच तुला देऊ शकत नाही, पण संस्काराची किंमत किती असते हे जगाला कळेल अशीच सासरी वाघ. कुणी काहीही बोललं तरी सहन कर. एकदा का सहन करायला जमलं ना की सगळे त्रास हलके होतात. ही स्वामींची मूर्ती घेऊन जा तुझ्यासोबत. जीवाच्या परीनं त्यांचा सांभाळ कर, ते सुद्धा तुझा सांभाळ करतील. तुझ्या पदरात सुखाचं वाण पडू दे ग बाई. आमच्या यांनी काय पाहिल्या कार्टीत कोणास ठाऊक. नाही, सौंदर्य वगैरे म्हणावं तर फार काही दैवी वगैरे असं नाही. बर, पैसा स्टेटस त्या बाबतीत सुद्धा आपल्या बरोबरीची नाहीच आहेत ती माणसं. हुंडा बघ, हुंडा. मूर्ती दिलीये स्वामींची, मातीची. बाजारात विकायला गेलास ना तर चांगल्या 10 कवड्या मिळतील हो हातावर. अपशकुनी मेली. गेल्या जन्मी काय पाप केलं होतं म्हणून या जन्मी सून म्हणून गळ्यात पडले ती. तू गप रे. चल आज चल. असंच माप न ओलांडता. हे बघ आरती, उगाच नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस. काय ना, प्रत्येक वेळेला फॉर्मॅलिटी पाळायला जमतच असं नाहीये ना. बी प्रॅक्टिकल. आरती, चल बेटा आत. थांबा वहिनी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी कोण? यापुढे तुमच्या हाताशी असलेला तुमचा हक्काचा सेवक आलो. आज तुम्ही पहिल्यांदा या घरामध्ये पाऊल टाकताय. इथपासून पुढे सदैव तुमच्या सोबत राहणार आहे मी. मला लक्षात ठेवायचं बरं का? अरे तूच काही कळते की नाही? अरे नव्या नवरीस आणि साहिलला आत येऊन देणार आहेस का तुझ्या शब्दांचे रिकामे भुईनळे उडवणार आहेस? अरे कौतुकाने कडेवर घेतले म्हणून आश्रिताने डोक्यावर चढून बसू नये. हे घरातल्या प्रत्येक आश्रितानं लक्षात ठेवावं मोहनराव. पोरी, तू आत ये बघू. ये.
हॅलो, हा बोला मोहिते. मी आता तुम्हालाच फोन करणार होतो. काय झालं आपल्या पॅनलचं? किती मतांनी जिंकलो आपण? साहेब, एक वाईट बातमी आहे. आपण निवडणूक हरलो. आपलं पॅनल पडलं साहेब. या रिपोर्ट्स वरून मी एवढंच सांगू शकतो की यांना पॅरेलिजिया झालंय. पॅरेलिजिया म्हणजे? घाबरू नका वहिनी, हा एक पॅरालिसिसचाच प्रकार असतो. यांच्या कमरेखालचा भाग लुळा झालाय. पण डॉक्टर, बरं वाटेल ना हो यांना लवकर? आता आपल्या परीनं आपण सगळे प्रयत्न करूच. माझी मेहनत आणि देवाचे आशीर्वाद यातनं काहीतरी चांगलंच निष्पन्न होईल अशी आपण आशा करूया. बरं साहिल, तू उद्या सकाळी मला माझ्या हॉस्पिटलमध्ये भेट. वहिनी, काळजी करू नका. तसंच काही वाटलं तर तुम्ही मला कधीही फोन करू शकता. येतो मी. ताई ताई, अगं रडू नकोस ग, आवर स्वतःला. अगं तुझे अश्रू पाहून मला सुद्धा मान फुटेल असे वाटते गो. आणि माझे रडणे तर तूच ठाऊकच आहे. अख्खे घर वाहून जाईल होत्या. काय वाहून जायचं शिल्लक राहिलंय? म्हणजे या चांडाळीमुळे सगळं घडलंय. वाताहत झालीये नुसती. जोपर्यंत ही पांढऱ्या पायाची घरात आहे तोपर्यंत घरातला कहर थांबणार नाही. कहर गेला घराबाहेर. अगं ताई ताई, काय करतेस हे तू? अगं त्यात बिचारीचा काय दोष? अगं कावळा बसायस आणि फांदी तुटायस, एकच घाट हो. नाही रे मोहन, नाही, तसं नाहीये. या चांडाळी बद्दल पूर्वकल्पना दिली होती, सावध केलं होतं मला भुजंग स्वामींनी. पण यांचा कुणाचा विश्वास नाही ना माझ्यावर, म्हणून गप्प बसले होते. पण आता गप्प बसणार नाही मी. आई, खबरदार खबरदार, जर मला आई म्हणालीस तर तू माझी कोणी नाहीस आणि मी तुझी कोणी नाही. मावशी, तू उगाच बोलतेस वहिनीला. अरे हो, तुला तिचा पुळका येणारच. या घराची वाताहत झाली तर त्यात तुझं काय जाणार आहे रे? त्यात तू ना रक्ताचा ना नात्याचा. यांच्या दयेवर पोचलायस तू. त्याचे चांगले पांग फेडलेस, चांगली जात दाखवलीस तू तुझी. साहिल, माझे ऐकतोयस? तू सुनबाईस घेऊन तुझ्या खोलीत जाओ. वातावरण तापले. नाही, तिने जर ताईने तिला बाहेर काढले ना तर हातातोंडाशी आलेली जमीन हातातून निघून जाईल. म्हणून म्हणतोय, जा तीच घेऊन जा. आमच्यापेक्षाही काल आलेली पोर तुला जवळची वाटली? आरती, तू चल. अहो पण बाबा, त्यांच्याजवळ कुणीतरी बसायला हवं ना. नको माय माऊली, नको. अगं तुझी नुसती सावली पडली तर यांची ही अवस्था झाली ग. आता जवळ बसून जीव घ्यायचा का तुला त्यांचा? चालती हो इथून, जा म्हटले ना. चल. ताई ताई, आवर स्वतःला. ताई आवर ग, आवर. मोहन, तुम्हालाही असंच वाटतं का की माझ्या पायगुणांमुळे बाबांचं असं झालं? मला नाही माहित, माझा नाही विश्वास या गोष्टींवर. पण मी खरंच सांगते, माझा यात काहीच दोष नाही. बाबा नक्की बरे होतील. माझे स्वामी त्यांना नक्की बरे करतील. हे बघ आरती, मी तुला काय सांगतोय ते नीट ऐक आणि तुझ्या डोक्यात फिट करून घे. हे तुझं सारखं स्वामी स्वामी करणं मला नाही आवडत. हे स्वामी महाराज संत या गोष्टींवर माझा विश्वास नाही. अंधश्रद्धा आहे सगळी. अंधश्रद्धा? अंधश्रद्धा कशाला म्हणता तुम्ही? जी डोळ्याला दिसत नाही, बस ते अंधश्रद्धाच आहे. हवा सुद्धा दिसत नाही, पण ती आहे ना? का तिलाही अंधश्रद्धाच म्हणता तुम्ही?
हे बघ, हवा दिसत नसेल पण ते जाणवते ना. मलाही स्वामी जाणवतात, माझ्या आजूबाजूला, माझ्या स्पंदनात. त्यांची कृपा अनुभवते मी जन्माला आल्यापासून आजपर्यंत. ए बाई, बस कर तुझे स्वामी पुराण, बंद कर, कंटाळा आलाय मला. हे बघ आरती, हे खूळ जर तू तुझ्या डोक्यातनं काढणार असशील ना, तरच मी तुझ्या पाठीशी उभा राहील. आई आणि ग्रीष्माच्या विरोधात तुझ्या बाजूने उभा राहील. आणि खूळ तुझ्या डोक्यातनं जाणार नसेल ना, तर आय एम सॉरी, मी तुझ्या पाठीशी उभा राहणार नाही. यातला प्रसाद बाबांना पण द्या. हो. मावशी, काय म्हणालीस? काय म्हणालीस? तुझ्या हातचा प्रसाद यांना खायला घालू? अगं ए कुलक्षणे, का ग का उठलीस माझ्या सौभाग्यावर? मावशी, ए चला. आई, हा प्रसाद स्वामींचा आहे. ए स्वामींचा, तुझ्या हातचा प्रसाद सुद्धा विष आहे आमच्यासाठी, कळलं? आणि काय ग, तुला ही मूर्ती इथे आणून ठेवायला कोणी सांगितलं? तुम्ही भिकारी तसे तुमचे देव पण भिकारी. ही मूर्ती आम्हाला इथे नकोय, कळलं? चल, ही मूर्ती आम्हाला इथे नकोय. ग्रीष्मा, ही अशी ऐकणारच नाहीये. हिच्या स्वामींकडे मी बघते, तू हिला घराबाहेर घाल. ए, चल. अगं ताई, अगं. ए, ए, नको. मावशी, सोड सोड तिला. थांबा. कोणीही ती मूर्ती फेकून देणार नाहीये. महानंदा, परत दे ती मूर्ती तिच्या हातात. महानंदा, मी काय सांगितलं ते ऐकलंस का? परत दे ती मूर्ती तिच्या हातात. दे म्हणतो ना. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दोघीही, मी शरीरानं अपंग झालेलो असलो ना, तरी माझा मेंदू अजून शाबूत आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत त्या पोरीवर झालेला कुठलाही अन्याय मी सहन करणार नाही. लक्षात ठेवा. चालते वा इथून. तुम्ही ही एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. हिनं जर आमच्या परवानगीशिवाय या घरात यापुढे काहीही करायचा प्रयत्न केला ना, तर हाकलून देईन मी तिला. चल गा. पोरी, रडू नकोस बेटा. अगं, या घरातली माणसंच करंटी आहेत. तुझ्या रूपानं महालक्ष्मी आणि स्वामींच्या रूपानं नारायण आलेत ग घरात. पण त्यांना ओळखण्याची नजरच नाहीये त्यांच्याकडे. पण तू तुझं व्रत चालू ठेव. तुला हवी तशी माऊलींची सेवा करत जा. तुझी पुण्याईच या घराला तारणार आहे बेटा, एवढंच लक्षात ठेव. आलोक, उद्या गुरुवार आहे. सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलवून यथासांग माऊलींची पूजा करा. अरे चित्र काय पाहतोयस? मी काय सांगतो ते ऐक. का का काय का? अरे घरात काही वेगळेच चालले आणि तुझे इथे काही वेगळेच चालले. अरे बाबा, बँक तर हातातनं गेली, भांडवल पाहिजे म्हणून बंगला देखील मारवाड्याकडे घाण टाकलाय. आता यातून जर तरायचं असेल ना, तर वेगळंच काही करायला हवे. मामा, माझे प्रयत्न चाललेत. आगलाव त्या प्रयत्नास. अरे म्हणजे त्या प्रयत्नावर तेल टाक आणि परसदारी पुरून टाक. अरे डोळे उघडे ठेवून घरात काय चालले ते बघ. काय काय झालं? का काय झालं? मामाचं लग्न झालं. येतोस घोडं घेऊन वरातीला? अरे हसतोस काय दात विचकून? अरे तुझ्या मातोश्रीने
तुझ्या अर्धांगिनीस बदड 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 बदडले. इतकंच ना? मग तुम्हाला कशाला त्रास होतोय? मग कशाच त्रास होईल? तू जक्कल असेल तर तूच त्रास होईल रे बाबा. म्हणजे 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 आता ते पण मीच शिकवायचं का तुला? अरे बाबा, तुझे लग्न झाले ना, मग आता बायकोशी कसे वागावे हे या विदुर मामाने तूच धडे द्यायला हवेत. अरे बाबा, हे बघ, ती आरती मार खाऊन मेली तरी आपणास काही फरक पडत नाही, पण तुझ्या मातोश्रीच्या आणि त्या माजोरड्या बहिणीच्या छळाला कंटाळून घर सोडून निघून गेली तर काय होईल याचा विचार केलायस? नाही 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 नाही. अरे बाबा, सुखासुखी आलेली जमीन आहे ना, ती निघून जाईल. हे बघ, ती जमीन आपल्या नावावर कशी करता येईल याचा विचार कर. तिला जवळ घे, प्रेमाचे 4 शब्द बोल, अंजार गुंजार. पण जमीन महत्वाची. एकदा का जमीन आपल्या हातात आली की मग ती महामाया तिला ठार का मारे ना, आपलं काय जातंय? मामा, ती आई आहे माझी आणि तुमची बहीण आहे. ही रक्ताची नाती झाली म्हणून महामायेस शांतिप्रिया म्हणू. महाराज, अहो तुम्ही असे का हसता? अहो, तुमचं हसणं पाहून माझ्या काळजाचा थरकाप उडालाय हो. माते, मी तुला सांगितलं होतं माते, पांढऱ्या पायाची सून घरात आल्यावर तुझ्या घरात सगळं सुख नाहीस होईल. तरीही तू माझं ऐकलं नाहीस. मी तुला सांगितलं होतं ज्या दिवशी सून घरात येईल तिचा गृहप्रवेश व्हायच्या आत इथे होमाचा फडका उडायला हवा, तेही तू ऐकलं नाहीस. मग आता कशाला आलीयस? जा. नका हो असं म्हणू महाराज. अहो, तुमच्याशिवाय दुसरा कुणी तारणहार आहे का आम्हाला? महाराज, इथून पुढे तुम्ही म्हणाल ना तसंच होईल. तसंच व्हायला हवंय. कारण आता शनी बरोबर राहू सुद्धा वक्री गेलाय. येत्या 2 दिवसात तुझ्या मुलाच्या व्यवसायाला धोका आहे आणि येत्या 15 दिवसात तुझ्या मुलाचा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर मला स्पष्ट दिसतोय. हे बघ माते, तुझी सून त्या स्वामी नावावर कसला खेळ खेळते ते पाहावं लागेल. ती नक्कीच काहीतरी काळी जादू किंवा काळी विद्या शिकून आलेली आहे. ते सगळं वार तिच्या अंगातून उतरवावं लागेल. माते, तिचं शुद्धीकरण करून घ्यावं लागेल, तरच ती मार्गी लागेल. पण मग काय करायचं? उद्या अमावस्या आहे. उद्याच तिचा बंदोबस्त करायला. मी उद्या तुझ्या घरी येईन, पण तुझा मुलगा घरात नसेल याची मात्र काळजी घे. कारण माझ्या पूजेत कुठलाही खंड आला तर पूजेचं सत्व हरवलं जाईल. कळलं? ती सगळी व्यवस्था मी करते. तुम्ही फक्त घरी या आणि त्या सटवीचं काय करायचं ते करा हो एकदाच. पण 50,000 रुपये खर्च येईल. हो ना, मी आणलेत तर. हे घ्या महाराज. देवाजवळ ठेव. आता बघ ना, तुझी ती सून घरात राहील ना तिचा तो स्वामी. माते, हिचं शुद्धीकरण कसं करतो ते बघ. बघते ग मी, पण बघतेस तुझा स्वामी कसा वाचवतो तुला ते. माते, तू निश्चिंत राहा. महाराज, तुम्ही काय बघता? चांगलं शुद्धीकरण करा हिचं, सोडू नका. अहो, चांगली चापकानी फोडून काढा ना तिला, मग जीव गेला तरी बेहत्तर. आलो. खबरदार, जर पुन्हा हात उगारशील तर. आलो, मागे फिर. होणार नाही. आजपर्यंत खाल्ल्या मिठाला जागलो मी.
पण यापुढे मला माणूस केलं जागणं जास्त महत्वाचं वाटतं. आलो. मावशी, तुला लाज नाही वाटत? सून नाही तुझी? तू अजून इथेच उभा आहेस? स्वतःच्या पायांनी जातोस की तुला चौघांच्या खांद्यावर पाठवू? माते चला वहिनी. आई 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 आलो. आई आई काय झालं? तू हो, आलो मी का तू? आलो का? नाही अगं नाही, पुण्याला गेलो होतो. साहिल दादानी महत्वाची कागदपत्र आणायला सांगितली होती. रस्त्यात गाडी बिघडली म्हणून थोडा लेट झाला. तू त्यात काय एवढं? तर तू आता इथं आई 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 मला हे विष स्वामींच्या तीर्थात मिसळून टाका. सगळं व्यवस्थित होईल. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. जय जय श्री सद्गुरु स्वामी समर्थ. वहिनी. ग्रीष्मा, काय ग? आत्ता इथे काही काम होतं का? वहिनी मला माफ कर, मी चुकले. चल उठ बरं, उठ. नाही, आधी तू म्हण मला माफ केलं तरच मी उठेन. अगं मी कोण माफ करणारी? हा, आणि मी इतकी मोठी नाहीये. चल बरं उठ. आणि मला असं वाटत नाही की तू कुठे चुकलीस. आणि चुकली जरी असशील ना तरी माझ्या मनात राग नाही. आणि जर तुला खरंच माफी मागायची असेल तर स्वामींची माग. अगं त्यांनाच अधिकार आहे आपल्याला शिक्षा देण्याचा, माफ करण्याचा. वहिनी, आता माझी चूक मला कळलीये. आईच्या नादाला लागून उगाच मी तुझ्याशी वाईट वागले. मी खूप त्रास दिला ना तुला? नाही ग, मी म्हंटले ना माझ्या मनात राग नाहीये. थँक्स. फ्रेंड्स? फ्रेंड्स. वहिनी, अगं तुला ताप आलाय. मी तुझ्यासाठी औषध घेऊन. अगं ऐक, एक काम करशील? स्वामींचं तीर्थ घेऊन येशील? मी घेऊन येते. हा, वहिनी, हे घे तीर्थ. ठेव तिथे, मी घेईन. नक्की घे. हा, हो ग, घेईन. मी येऊ? तू आराम कर. ह्याला विसरू नकोस. हा, घेईन. जा.
चल चल, या असल्या गोष्टींवर माझा नाही विश्वास. अरे अरे असं काय करतोयस? आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय सगळं. खोटं कसं असेल? आणि आम्हाला काही वेळ लागले का रे तुला काही येऊन सांगायला? मग अरे बाबा साहिल, तुझ्या बायकोमध्ये काहीतरी अमानवी ताकद नक्कीच आहे. अरे विचार विचार हिला. अरे आमच्या सगळ्या प्रयत्नांना शह देती ती. आणि आणि अशीच वागत राहिली ना तर आपल्या कोणाचंच ऐकणार नाही. आणि तुला तर अख्खं आयुष्य काढायचं तिच्या बरोबर. उद्या तुझं सगळं आयुष्य नासवून टाकेल ती. उगाच तोंडाला येईल ते काहीतरी बडबडू नका. तिचं आयुष्य नासवताय तुम्ही दोघी. नवसा सायासानं सुद्धा मिळणार नाही अशी सोन्यासारखी सून काही न करता मिळाले ना, म्हणून तुम्हाला किंमत नाहीये तिची. तुम्हाला तुमच्या त्या सद्गुणाच्या पुतळीला डोक्यावर घेऊन मिरवायचंय ना, मिरवा. तुम्ही खुशाल मिरवा. मला काही सांगू नका, मला भरीस पाडू नका. मला माझा संसार प्यारा आहे. संसार तुझा एकटीचा नाहीये, माझा सुद्धा आहे. आणि तो कसा टिकवायचा हे तू मला शिकवू नकोस. आजपर्यंत मी सगळं जुळवून घेतलं ना, म्हणून चाललंय सगळं व्यवस्थित. नाहीतर या घराचा चिरांचिरा ढासळला असता. आरती म्हणजे साक्षात स्वामींचा संस्कार आहे. घराचं देवघर करण्याची ताकद आहे तिच्यात. तुम्ही गप्पा बसा हो. तुम्हाला काय कळतंय? मला माझ्या मुलाबाळांची चांगली काळजी आहे. ती बया माझ्या घरादाराचा सत्यानाश केल्याशिवाय असं राहणार काही नाही. होणार नाही आई, असं काही होणार नाहीये. त्या आरतीचं काय करायचं हे मी व्यवस्थित ठरवलंय डोक्यात. फक्त योग्य संधीची वाट बघतोय मी. बाबा साहिल, तुला जे काय करायचं असेल ना ते लवकरात लवकर कर, नाहीतर आपला सत्यानाश झालाच म्हणून समज. चल ग. साहिल, तुझ्या आईच्या नादाला लागून भलतं सलतं काहीतरी करून बसू नकोस. नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची पाळी येईल. आणि वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्याला काही अर्थ नसतो, लक्षात ठेव. बोला मामा. अरे आपण बुडालो, उद्ध्वस्त झालो. अरे भीक मागण्याच्या लायकीचे पण उरलेलो नाही आहोत आपण. मामा काय ते स्पष्ट बोला हो. अशी कोडी घालत जाऊ नका. अरे कोड कसलं, आयुष्यच एक कोड होऊन बसलंय. अरे तू आणि तुझ्या बाबाने आयुष्यभर जे काही कमवलं ते सगळं तुम्ही गव्हर्नमेंट कॉलनीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये टाकलं. पण आता ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलं. काय? ते गव्हर्नमेंट कॉलनीचं कॉन्ट्रॅक्ट गेलं आपल्या हातात ना? कसं शक्य आहे? नाही रे साहिल. अरे बाबा, नशिबाने एकदा माती खायचे ठरवले ना की का आणि कसे हे प्रश्न निरर्थक ठरतात. आता एकच विचार कर, पुढे काय करायचे. मला तर आपलं हे एक छप्पर सोडलं तर आपल्या हातात काही उरलेलं नाहीये. पैशा करता मोताज झाला होता. पण साहिल, मला तर आता वाटतं हे सगळं इथलं विकून आपण गावाला जाऊन राहायचं. बस एवढा एकच पर्याय माझ्या पुढे आहे. नाही मामा, नाही नाही. गव्हर्नमेंट कॉलनीचं कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातातनं गेलं त्यामुळे आपला कणा मोडलाय, खरंय. पण काय नाही मामा, मी माझ्या हातातले सगळेच पत्ते नेहमी ओपन करत नसतो. एक पान नेहमी झाकून ठेवलेलं असतं मी. आणि आज ते ओपन करायची वेळ आली. जावई बापू, खरंच मला जर तुम्हाला काही मदत करता आली असती तर खरंच आनंद झाला असता. पण जे माझ्या हातातच नाही तेच तुम्ही माझ्याकडे मागताय. म्हणजे ही जागा तुमच्याच मालकीची आहे ना? जावई बापू, अहो इथं स्वतःच्या शरीरावर सुद्धा स्वतःचा हक्क नसतो. हे बघा, या जगातल्या प्रत्येक गोष्टीचा अधिकार स्वामींचा आहे. ही जागा, हे मंदिर तरी त्याला कसं अपवाद असेल. मी फक्त सेवक आहे, फक्त सेवक.
या जागेच्या संदर्भात काहीही निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. नाही पण काय ना बाबा, मला या जागेची खूप गरज आहे. जावई बापू, अहो मग स्वामींना चांगल्या मनानं शरण जा. अशा कितीतरी जागा स्वतःहून तुमच्या पदरात पडतील. नाही पण क्षमा करा, कृपा करून मला भरीला पाडू नका. तुम्ही आमचे जावई आहात. तुम्हाला नाही म्हणणं आमच्या शिष्टाचाराला मान्य नाही, आणि तुमचं म्हणणं मान्य करायला आमचा जीव धजावत नाही. तेव्हा हा विषय जास्त न वाढवलेला बरा. चला, पानं वाढली. अहो पण हे कसं शक्य आहे? एक तर ती जागा माझ्या वडिलांची, आणि मला मान्य आहे, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. आरती, आपल्या सगळ्याच बिझनेसची वाताहत झाली आहे. करोडोचं नुकसान झालंय आपलं. आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची म्हटली तर कुठल्या आधारावर? एखादी जमीन विकत घ्यायची म्हटली तर कुणी उधार ठेवायला तयार नाहीये. मार्केटमध्ये आपण बँक करप्ट झाल्याची बोंबाबोंब झाली आहे. कुणी एक पैशाचा विश्वास ठेवायला तयार नाही आपल्यावर. अरे हो, पण साहिल, हे जे काही झालेलं आहे तो आपल्या नशिबाचा भाग आहे, नाही का? नाही, मान्य आहे ना मला, पण आरती या घरातली सून आहे, तेव्हा तिचं नशीब आणि या घराचं नशीब वेगळं नाहीये. तेव्हा तिने तिच्या परीने या घरासाठी. अरे हो, पण या सगळ्यासाठी तू तिच्या घरच्यांना वेठीला धरणार आहेस का? मला हे मान्य नाही. हो, नाही मान्य मला. साहिल, अरे तुम्हाला काय मान्य आणि काय मान्य नाही याशी मला काही घेणं देणं नाहीये. मला सध्या फक्त एवढंच माहिती आहे की मला सस्टेन व्हायचं आहे, आणि त्याकरता मला आरतीच्या वडिलांच्या जागेची गरज आहे, आणि ती मी मिळवणार. दॅट्स इट. आरती, तुला माझी तगमग कळत नाहीये का ग? कळतीये मला, पण तुम्ही काळजी करू नका. स्वामी सगळं व्यवस्थित करतील, माझा पूर्ण विश्वास आहे. अगं, हात पाय हलवल्याशिवाय मदत करणार आहेत का तुझे स्वामी? असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. या गोष्टीवर माझा कधी विश्वास नव्हता आणि नाहीये. स्वामी, आरती, तू अग तुमची जागा, तुझ्या वडिलांची जागा सोनं आहे, सोनं. खरंच ती जर जागा माझ्या नावावर झाली ना, आणि तिकडे मी एक मोठं शॉपिंग मॉलचं प्रोजेक्ट डिक्लेअर केलं ना, तुला माहितीये हजारो करोडो फायनान्सेस येतील माझ्याकडे. आपण पुन्हा सेटल होऊ. नाही, बाबांचं मन अडकलंय त्या जागेत. त्या जागेवर स्वामींचं मंदिर आहे. आजपर्यंत इतके वाईट दिवस पाहिले आम्ही, पण त्या जागेला कधी हात नाही लावला. आणि त्या जागेची मालकी आपल्याकडे नाही, स्वामींकडे आहे हेच मानत आलोय आम्ही. त्या जागेवर असं काहीतरी बनवायला बाबा कधीच परवानगी देणार नाही. आपला जावई उद्ध्वस्त झाला तरी असं अभद्र बोलू नका. तुझ्यामुळे फक्त अभद्रच घडू शकतं. आई बरोबर बोलत होती. तुझ्या बरोबर राहून मला माझ्या आयुष्यात कधी सुख मिळणार नाही. मी शेवटचं सांगतोय, ती जागा मला हवी आहे. आणि तुझे वडील ती जागा माझ्या नावावर करत असतील तर ठीक, नाहीतर या घराचा दरवाजा तुला मोकळे. असं काही बोलू नका हो. मी काहीच करू शकत नाही. त्या जागेचे सगळे हक्क माझ्या वडिलांकडे आहेत.
बस झाली रडण्याची नाटकं बंद कर आणि रडण्याची नाटकं जाऊन तुझ्या बापासमोर कर आणि त्याला म्हणावं तुला तुझे स्वामी जास्त प्रिय आहेत का तुझी मुलगी. काय तो निर्णय घे आणि कळव मला. माझं ऐकून तरी घ्या. ही जागा सोडून माझ्याकडे काही मागा. तुम्ही म्हणत असताल तर मी माझा जीव द्यायला तयार आहे. तो घेऊन काय करू मी. मार्केटमध्ये शून्य किंमत आहे त्याला. स्वामींवर विश्वास ठेवा, सगळं व्यवस्थित होईल. ती जागा घेऊन आपण पापाचं धनी का व्हावं. चालेल मला पापाचं धनी झालेलं. अन्याच्या दाण्या दाण्याला मौताज होण्यापेक्षा ते नक्कीच चांगलं. मी काय सांगतो हे तुला मान्य असेल तर ठीक, नाहीतर तू आणि तुझा स्वामी खड्ड्यात जा. शिव हर शंकर शिव शंकर गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर. भिऊ नको मी आहे तुझ्या आरती आहे तुझ्या पाठीशी. डॉक्टर, एनिथिंग सिरियस? वेल, मी यांचे सगळे रिपोर्ट्स वाचलेत. यांच्या गर्भाशयावर इतका जबरदस्त मार बसलाय की यापुढे त्या कधीही आई होणं शक्य नाही. काय? पण मग डॉक्टर, यावर काही उपाय? आय एम सॉरी, मेडिकल सायन्सकडे यावर कुठलाही उपाय नाही. अर्थात काही चमत्कारच झाला तर, अन्यथा या आई होणं अशक्य आहे. आलोक, डॉक्टरांना सोडून येतोस? हो, चला डॉक्टर. काळजी घ्या. थँक्यू डॉक्टर. बाबा, बेटा, अगं काळजी नको करूस. अगं स्वामींच्या आशीर्वादाने माझ्यासारखा माणूस बरा झाला. तू तर स्वामींची भक्त आहेस बेटा, आणि माझा विश्वास आहे तुझ्या भक्तीवर. काळजी नको करू बेटा. छान. आधी पांढऱ्या पायाची होतीच, त्यात आता वांझाही झाली. आता बोल साहिल, काय करतोस तिचं? आता बोलणं ऐकण्याची वेळ निघून गेली आई. काहीतरी करण्याची वेळ आली. आधीच कंपनीचे शेअर सुद्धा धडाधड कोसळलेत. आरती अजिबात तयार नाही तिच्या बापाकडे शब्द टाकायला त्या जमिनीबद्दल. अशी कशी तयार होत नाहीये? अरे, तिच्या कुंकवाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणावं. आणि तरी हे ऐकत नसेल ना, तर 2 मुस्काडीत ठेवून दे तिच्या आणि आडवटणीवर तिला. तेही केलं असतं गाई, पण उपयोग काय? ती तयार होईल, पण तिचा बाप तो स्वामी भक्त आहे ना. त्याच्या जीवात जीव असेपर्यंत ती जमीन तो आपल्या नावावर करणार नाही. मग मारून टाका, मारून टाका. आपल्या जीवावर बेतलं तर दुसऱ्याचा जीव घेणं म्हणजे पाप नव्हे, पुण्यच मिळेल आपल्याला. आरतीच्या बापाला मी स्वामी चरणी पाठवतोय. मग
जमीन आरतीच्या नावावर होईल. तिच्याकडनं कशी काढून घ्यायची ते नंतर बघता येईल. तिच्यानंतर ती जमीन कुणाच्या नावावर होईल रे? अर्थात तिच्या नवऱ्याच्या, म्हणजेच साहिलच्या. ताई, तुझ्या मनात काय आहे ग? ठीक आहे, मी बापाचा निकाल लावतो. तुम्ही दोघींनी मिळून आरतीकडे लक्ष द्या. येतायत तुमच्या भेटीला. कशी आहे माझ्या आईची तब्येत? त्या जवळजवळ 90% भाजल्या आहेत. आमच्या परीनं आम्ही सगळे प्रयत्न केले, पण त्यांची बॉडी कशाला रिस्पॉन्सच देत नाहीये. तुम्ही त्यांना बघू शकता, आणि तुमचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांना. काय? सॉरी, मी तुम्हाला फार वेळ अंधारात ठेवू शकत नाही. तुमच्या आईची वाचण्याची शक्यता फार कमी आहे. आय एम रिअली सॉरी. आरती, 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 दरवाजा उघड. आरती, 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 दरवाजा उघड. आरती, दरवाजा उघड. आरती, अरे मारून टाकायची तुला. अरे साहेब, अरे साहेब. आरती, 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 आरती. स्वामी, आज आज माझी श्रद्धा पणाला लागली आहे. हा माझ्या विश्वासाचा प्रश्न आहे. आज जर आईंना काही झालं तर माझी श्रद्धा पराभूत होईल. तुमच्या नामाचा महिमा असा की मी सगळ्यांचा विचार करायला शिकले.
दुसऱ्यांसाठी जगण्यात एक अलौकिक सुख असतं हे शिकले. आजही मी माझ्या संसाराचं दान मागते. माझे प्राण गेले तरी हरकत नाही, पण आईंना वाचवा. कोण आपण? मी दिगंबर, गिरनार पर्वतावरच्या जंगलात राहतो. वर्षभर देशभ्रमण करत असतो. परमेश्वर जी वाट दाखवेल त्या वाटेनं जातो. आज आपल्या घरी आलोय. मी काही मदत करू शकतो का? भाजलेल्या माणसाला बरं करण्यासाठी काही आहे का तुमच्याकडे? हो आहे ना. हे बघा, क्षणात गुणी आहे. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. मी हट्ट करत असेल तर मला क्षमा करा, पण माझ्या समोर दुसरा पर्याय नाही. आरती, आई, मला माफ कर ग बाळा, मला माफ कर आरती. खरेच ग, मला माफ कर. आरती, मला माफ कर बाळा. जय श्री स्वामी समर्थ. 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 जय श्री आई, ही फुलं, धूप, चंदन आणि नैवेद्यासाठी दूध साखर. ठीक आहे? आणि काय हवंय? हे घर असंच सांभाळेल असं वचन हवंय मला. त्या सटवीने तुझ्या आईवर काय जादूटोना केलाय काही कळत नाही. सारखी आरतीस मागे घालत असते. हे असंच जर चालू राहिलं ना तर कठीण रे बाबा. मलाही काही कळत नाहीये. काल सुद्धा आई म्हणत होती की जाऊ दे, त्या जागेचं नाद सोड, आपण हवं तर चटणी भाकरी खाऊन दिवस काढू. पण त्या स्वामींच्या जागेवर अतिक्रमण नको रे बाबा. अरे अक्कल गहाण पडली तिची. काही म्हणजे काही कळत नाही तीस. अरे श्रीखंड पुरीची चव लागलेली असताना चटणी भाकर पचनी पडत नाही रे ते. सांग हो तीस, समजावून सांग. कोणाला सांगताय मामा? आईला? कोणाकडूनही काही ऐकून घ्यायला तयार नाही तिच्या विरोधात. काय तर म्हणे मला पुनर्जन्म मिळालाय तिच्यामुळे. ती पुण्यवान आहे, लक्ष्मी आहे, तिच्यामुळे या घराला सद्गती प्राप्त होईल. काय नाही काय, तुझ्या सगळ्या प्लॅन्सचा बोऱ्या वाजवल्या तुझ्या आरतीने. घ्या आता, काढा हिच्यावरच आयुष्य. कारण ती सून तुझ्या आईच्या मनात भरलीये. कळलं? नाही मामा, कदाचित आईचं बरोबरही असेल.
काय करताय? प्रायश्चित्त. आतापर्यंत जे गुन्हे केलेत ना त्याचं प्रायश्चित्त. आरती, तू माझ्या आईचा जीव वाचवून खूप उपकार केलेस माझ्यावर. असं का म्हणताय तुम्ही? तुमची आई माझी आई नाहीये का? आम्ही सगळ्यांनी तुला इतका त्रास दिल्यानंतरही आपल्या माणसांच्या वागण्याचा त्रास होत नसतो, आणि झालाच तरी तो मनावर घ्यायचा नसतो. मी विसरले सगळं. किती चुकीचा विचार करत होतो मी तुझ्या बाबतीत. पण आता सगळं मळप दूर झालंय. आरती, आता आपण दोघांनी मिळून खूप सुखी संसार करूया. खूप सुखी संसार. अरे विसरलो, सॉरी. मी काम होतं. अगं काय झालं, बाबांची काही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट त्यांची होती, तर ती मला मोडावी लागतील. तर त्यावर नॉमिनी म्हणून तुझं नाव आहे, तर तुझी सही लागेल. कारण काहीतरी भांडवल हवं ना नवीन बिझनेस सुरू करायला. तुझ्या सहीशिवाय करशील ना? असं का विचारताय तुम्ही? आजपर्यंत तुम्हाला कधी नाही म्हटले का मी? हा, त्या जमिनीच्या बाबतीत नाही. आता त्या जमिनीच्या बाबतीत मी चुकूनही चुकीचा विचार करणार नाही. स्वामींच्या कृपाप्रसादाचा अनुभव आलाय मला, आणि आता त्यांचा रोष नाही पत्करायचा. ती जमीन मंदिराची आहे आणि कायम मंदिराचीच राहील. आय प्रॉमिस. कुठे सही करायची? एक सेकंड. हे इथे उलट आहे. वाचतेस? नाही नाही, वाच वाच वाचून घे प्लीज. पेन. ओके, घे. काय झालं? लिहित नाहीये पेन. अरे बापरे. एक सेकंड, माझ्या बॅगेत मी घेऊन येतो पटकन. मी घेऊन येते. थँक्यू. ग्रीष्मा, इतक्या रात्रीची कुठे निघालीस तू? तू कोण मला विचारणारी? मी कुठे जाते, काय करते, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. ग्रीष्मा, अगं पण ह्या घरची मोठी सून म्हणून ह्या घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आहे माझ्यावर. माझी जबाबदारी घ्यायला मी समर्थ आहे, त्याची तुला तसदी घ्यायची गरज नाही. आणि अजून एक, तुझ्या गोड गोड बोलण्याला आई भुलली असेल, मी नाही भुलणार. अगं पण आईंनी विचारलं तर काय सांगू मी त्यांना? आई असलं काही विचारणार नाही, आणि विचारलं तर सांग पब मध्ये गेली म्हणून. ग्रीष्मा, ग हे आपल्या घराच्या संस्कारांना शोभत नाही. संस्कार? तू या घरची सून आहेस आणि मी मुलगी, त्यामुळे या घरचे संस्कार तू मला शिकवू नकोस. गेली कित्येक वर्ष मी पब मध्ये जाते. माझ्या आई वडिलांनी मला कधी अडवलं नाही, आणि भावानेही नाही अडवलं. ही माझी लाईफस्टाईल आहे. तू जशी काकूबाई बनून राहतेस ना,
तशी मी नाही राहू शकत. तुझ्या लेखी तीर्थ महत्वाचं असेल, माझ्या लेखी बियर. तेव्हा माझ्या वाटेत येऊ नकोस. मला माझ्या मार्गाने जाऊ दे, नाहीतर मी तुला ओलांडून जाईन. अंडरस्टँड? आय थिंक यू बेटर अंडरस्टँड. ग्रीष्मा पण Shit. Damn it. Shit. आहे तुझ्या पाठीशी मी आहे तुझ्या पाठीशी. ग्रीष्मा, काय झालं? बहिणी मला माफ कर. मी तुला ओळखलं नाही. नाही मला ग. माफ कर. चुप चुप चुप. जय श्री स्वामी समर्थ. आई, आज लवकर आलात तुम्ही देवळातून? हो अगं, बुवानी आज लवकर आटोपलं पारायण. बरं झालं. तुम्हाला बारशाला जायचं होतं ना जोशींकडे? नाही जाणार. आताशा मनच होत नाही अशा ठिकाणी जायला. भीती वाटते प्रश्नांची. आई, हे सगळं माझ्यामुळे आहे ना? आरती, ए बाळा, अगं असं म्हणायचं नव्हतं मला. कधी कधी शब्द निसटतात ना ओठातून आपल्या मनात नसताना. अगदी तसं झालं बघ माझं. त्या दिवशी साहिल तुझ्याशी आक्रस्ताळेपणे वागला नसता तर आज हा दिवसच पाहावा लागला नसता. आणि जे झालं त्यात तुझी काहीच चूक नाहीये बेटा, काहीच दोष नाही तुझा. चल, मी पडते जरा जाऊन. आणि हे बघ, जोशांकडचा फोन आला ना तर सांग माझी तब्येत बरी नाही म्हणून. वहिनी, अगं वहिनी, अगं स्वामी, तुम्हाला माझ्या मातृत्वाचा आक्रोश ऐकू येत नाहीये का? आई पण काय असतं हे मी तुम्हाला कुठल्या तोंडून सांगू? एका आईची वेदना दुसऱ्या आईनी समजून घ्यायला हवी.
ती वेदना समजून घ्या. आजपासून मी तुमच्या पारायणाला बसणार आणि संपूर्ण पारायण होईपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. मामा, झाली सगळी तयारी? तू तुझ्या मामाला आज ओळखतोस की काय? अरे नुसतं लग्न ठरलं एवढं कळलं तरी दुपट्यापासून पाळण्यापर्यंत सगळी व्यवस्था चोख असते आपली. हा, आता गफलतीने तू आरतीची सही घेतलीस तेव्हाच माझ्या लक्षात आलं की मोहीम जवळ आली. आता फक्त तुझ्या ग्रीन सिग्नलची वाट पाहतोय. मामा, उद्याचा मुहूर्त चांगला आहे, अमावस्या आहे. बुलडोजर फिरवून टाका मंदिरावर. भले शाबास. आता उद्याच्या दिवसात मंदिर साफ करून टाकतो. आता आपल्याला अडवायला आहे कोण? मी आहे इथं तुम्हाला अडवायला समर्थ. साहिल, अरे हा जिवंत कसा? अरे याला तर मी मारलं होतं. टक्कीचा प्रकार दिसतोय. चल पळ. अरे आपण आरतीच पण कळून दिले नव्हते. चल निघ. नाही मामा, आज या प्रकरणाचा सोक्ष लावल्याशिवाय मी इथून जाणार नाही. अरे अरे काय वेळ लागलाय की काय? अरे हे बघ, तुझा मामा हरामखोरीपणात नंबर 1 आहे. पण त्याची हरामखोरी ही माणसांबरोबर, पण भूतांना फसवण्याची अजून त्याला कला उगत नाहीये. तुला राहायचंय तर राहा, मी पळतो. मामा, तुम्ही सुद्धा इथून जायचं नाही आज. अरे भूतांची पंगा घ्यायची काय हौस आली आहे तुला? अरे जीवापेक्षा जमीन महत्वाची का? मी भूत नाही, तुमच्यासारखाच हराम असाचा एक जिवंत माणूस आहे. खोटं बोलतोस तू. मी स्वतः मारेकरी टाकल्या तुझ्या अंगावरती आणि त्यांनी गळा दाबून तुला मारताना या डोळ्याने पाहिलंय मी. खरे, अगदी असंच घडलं होतं. पण मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो. माझी खात्री आहे, मला वाचवण्यासाठी स्वतः स्वामीच तिथं आले होते. जावई बापू, तुम्ही त्या जमिनीचा नाद सोडा. अहो, ते स्वामींचं घर आहे. स्वामींच्या घरात आपलं घर बांधणं हा गुन्हा आहे. जावई बापू, अहो देवळात देवानं राहायचं असतं, माणसानं नाही. मस्त बसलेत ना भांडी घालून छान. माझी सगळी वाट लावून आणखीन कशी वाट लागेल याची वाट बघत बसलेत. वा वा वा. माझं आयुष्य खराब करून उठवलं आयुष्यात तुम्ही मला. साहिल, तुम्ही दारू पिऊन आलात? हा, आलो दारू पिऊन आलो. काय प्रॉब्लेम काय? साहिल, इथे पारायण चालू आहे. मग मी काय करू? हा, मी नाही मानत तुझ्या स्वामी बिमींना. मी नाही मानत. या स्वामींनी माझ्या आयुष्याची वाट लावली आहे. माझ्या आयुष्याची स्वप्न पत्त्याच्या बघल्यासारखे कोसळून पडलेत तुझ्या स्वामींमुळे. म्हणून पिऊन यायचं? हा, आलो पिऊन आलो. स्वामींना काय वाटेल? तू हेल्प विथ युअर स्वामी. मी नाही मानत या स्वामींना, नाही मानत. मला माझं आयुष्य एन्जॉय करायला आवडतं. दारू प्याला ना की मस्त नशा होते. सगळी आयुष्य त्यातली दुःख विसरायला होतात. तुझे स्वामी नाही करू शकत हे. तुझे स्वामी नाही करू शकत.
आज तुझ्या पूजेत मी दारू पिऊन आलो ना, उद्या या पूजेत मी दारू होता सुद्धा कमी नाही साहिल, कसली मस्ती आली तुम्हाला? हा, तुमच्या कर्तृत्वाची का तुमच्या पैशाची? यांच्या मनात असेल तर तुम्ही राजा, नाहीतर एका क्षणात तुम्हाला भिकारी करायला यांना वेळ नाही लागणार. आरती बेटा. साहिल, काय झालं? कोण? डॉक्टरांना बोलाव रे. मी डॉक्टरांना घेऊन येतो. माझे पाय चिकटले. बुटाटकी. मोहनराव, तुम्ही स्वामींचा अपमान केलात ना, आता भोगा आपल्या कर्माची फळं. पण तूच काहीतरी कर. हवं तर साकडा घाल स्वामींना, म्हणा हे सगळं थांबवा आता. स्वामी साहिल, साहिल, जय श्री स्वामी समर्थ. आरती, मी जे काही केलं ते तुझ्या भक्तीनं मला करायला भाग पाडलं. भक्ताला सुख देण्यातच मला समाधान आहे, पण ते सुख मिळण्यापूर्वी सत्व परीक्षा अपरिहार्य आहे. तू माझ्या परीक्षेला उतरलीस, मी तुला कधीही सोडून जाणार नाही. भगवंताला भक्ताचा असा सहवास लाभणं यालाच म्हणतात एकरूपता. पुत्रवती भव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.